जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणारे नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीमध्ये विचारण्यात येण्याची खूप शक्यता आहे। असे काही प्रश्न बघणार आहोत। तर वेळ न वाया घालवता चला सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे? कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करत आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, महसूल व वन विभाग। पुढचा प्रश्न, महाराष्ट्र नोंदणी विभागाची सुरुवात कधी झाली? केव्हा झालेली आहे मित्रांनो? याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, 1865 साली नोंदणी विभागाची सुरुवात झालेली आहे। पुढचा प्रश्न, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे प्रमुख अधिकारी कोण असतात? कोण असतात याचा प्रमुख अधिकारी? मित्रांनो, जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक। पुढचा प्रश्न, मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? कोणत्या वर्षी झालेला आहे? 1899 साली मुद्रांक विभाग कायदा लागू करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, नोंदणी कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1908। पुढचा प्रश्न, नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवजी कोणत्या नसतो? कोणता नसतो ते विचारलेला आहे। तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, वसियत। पुढचा प्रश्न, IGR म्हणजे काय? IGRचा लॉंग फॉर्म सांगायचा आहे। काय याचा लॉंग फॉर्म? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन। पुढचा प्रश्न, दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कोणावर आधारित असते? कोणावर असते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, बाजार मूल्यावर। पुढचा प्रश्न, मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते? कोणती वापरली जाते मार्केट व्हॅल्यू ठरवण्यासाठी? तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, ASR। त्यालाच काय म्हणतात? अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स। नेक्स्ट क्वेश्चन, नोंदणी झाल्यावर दस्त मिळवण्यासाठी किती दिवस लागतात? किती दिवस लागतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, 7 दिवस। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील नागरिक कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन दस्त तयार करू शकतात? कोणती वेबसाईट आहे त्याच्यावर महाराष्ट्रातील नागरिक जे की ऑनलाईन दस्त तयार करू शकतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, www.igrmaharashtra.gov.in। पुढचा प्रश्न, नोंदणी शुल्क म्हणजे काय? काय असतं नोंदणी शुल्क म्हणजे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक बी, दस्त नोंदवताना सरकारकडे भरवायचे शुल्क। पुढचा प्रश्न, दस्त नोंदणीसाठी किती साक्षीदार आवश्यक असतात? किती साक्षीदार लागतात? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 2 साक्षीदार हा दस्त नोंदणीसाठी आवश्यक असतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दस्त नोंदणीस अधीन नाही? कोणता नाही? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, घर भाडे करार, जे की 12 महिन्यापेक्षा कमी असते। थँक्यू फ्रेंड्स। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।